नमस्कार मित्रांनो, आज मी जुनी बालभारती इयत्ता 5वी यामधील पंपू शेट नावाचा कवडी चुंबक या नाटकातील एक उतारा घेऊन आलो आहे, जो लिहिला आहे प्रसिद्ध नाटककार कवी विनोदी लेखक प्रल्हाद केशवात्रे यांनी, ज्यामध्ये एका महाकंजूस माणसाचं पात्र अगदी विनोदी पद्धतीने साकारण्यात आलं आहे। तर पंपू शेट या नाटकातील एक प्रमुख पात्र आहे। पैशापुढे इतर साऱ्या गोष्टी त्याला तुच्छ कशा वाटतात, भीक मागणाऱ्या याचकाशी तो कसा वागतो हे या उतार्यात आपण बघू शकतो। मी वाचतो। पंपू शेट: काय रे, कोणाला विचारून या घरात शिरलास? भिकाऱ्याने या घरात प्रवेश करायला मनाई आहे असं दारावर मोठ्या अक्षरात मी लिहून ठेवलं आहे, ते वाचलं नाहीस वाटतं? रामदासी म्हणतो: मी भिकारी नाही, रामदासी आहे, रामाचा भक्त आहे, समर्थाचा सेवक आहे। या भूमंडळावर वाटेल तिथं जायची आणि हिंडायची आम्हाला मोकळीक आहे। जय जय रघुवीर समर्थ अशी आम्ही आरोळी ठोकली की राजवाड्याचे दरवाजे देखील आम्हाला उघडतात। समर्थाची हा सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे? पंपू शेट: अरे वा, अरे वा, म्हणे असा सर्व भूमंडळी कोण आहे? तुमच्या मानगुटीला धरून तुम्हाला गचांड्या मारायला हव्या। या भूमंडळावर हा पंपू शेट पैठणकर समर्थ आहे। तुम्ही रामदासी, संन्यासी, बाहेरगी आणि भिक्षेकरी निरनिराळे सोंगे घेऊन दिवसा डवळा लोकांच्या घरात शिरता आणि देवाची नावे घेऊन राजरोसपणे चोऱ्या करता। मी काय ओळखत नाही का तुम्हाला? रामदासी म्हणतो: शेठजी, तोंड सांभाळून बोला, तोंड सांभाळून बोला। माझ्यासारख्या रामाच्या भक्तांना तुम्ही चोर म्हणतात? राम तुमचा कधी कल्याण करणार नाही। पंपू शेट: त्याची तू काळजी करू नकोस। राम माझं काय करणार आहे ते राम आणि मी पाहून घेईन, पण रामाच्या नावावर तुझं तर तू व्यवस्थितपणे कल्याण करून घेतोयस ना? अरे, घरोघर हिंडून धान्य आणि पैसा गोळा करता, ते का रामाला मनी ऑर्डरनं पाठवून देतो काय? होय रे? रामदासी: तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे, जातो मी। पंपू शेट: जातोस कुठं? असा जाऊन देईन होय मी तुला? मोठ्याने म्हणतात: केशर, केशर मिळालास काय रे? रामदासी घाबरून: म्हणजे विचार काय आहे तुमचा? केशर धावत येतो: काय मालक? पंपू शेट: गाढवा, हा भगवा रामोशी दिवसा डवळ्या घरातून चोरी करून चालला आहेस आणि तू काय झोपा घेतोयस काय रे? केशर रामदासाकडे पाहत: मालक, तुम्ही याला ओळखलं नाही वाटतं? अहो, गेल्या वर्षी आपण याला एक पैसा दिला होता। पंपू शेट: गेल्या वर्षी ह्याला मी एक पैसा दिला होता? काय भलतंच काय सांगतोयस? शक्य नाही, मी नाही दिला, तू दिला असशील तरीच गेल्या वर्षाच्या माझ्या हिशोबात एक पैशाची तूट आली होती। केशर: तुमच्या लक्षात आलं नाही मालक? अहो, तो पैसा दोन्ही बाजूनी साप गुळगुळीत झालेला, गावात 10 ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करूनही परत आलेला। पंपू शेट हसून: असं तो पैसा दिलास ना तू याला? झालं तर मग फिरून कशाला त्रास द्यायला आला हा? केशर: तेव्हापासून सोकावलाय मी ह्याला 10 वेळा सांगितलं की आम्ही आयुष्यामध्ये फक्त एकदाच दानधर्म करतो, पुन्हा पुन्हा करत नाही। पंपू शेट: अगदी बरोबर। केशर रामदासाला: काय रे, सांगितलं होतं की नाही मी तुला? पंपू शेट: तू उज्जत कशाला घालतोयस रे त्याच्याशी? आधी त्याचे सारे खिसे तपास आणि झोळीत काय ते बघ। रामदासी: म्हणजे हा निव्वळ जुलूम आहे, माझ्यावर चोरीचा आरोप करतायत आणि लोबाडतात। केशर अगदी बारकाईने त्याचा झाडा घेतो: खिशात काही नाही, फक्त सुपारीची 2 खांड आणि 3 विडे आहेत। पंपू शेट त्याच्यावर झडप घालतात: आपल्याच आहे त्या, आणि इकडं। रामदासी: मग झोळीतलं सारं धान्य तुमचंच असेल? पंपू शेट: बघू दे, आबाब केवढी रे झोळी? भीक मागायला तुम्हाला एवढ्या रे झोळ्या कशाला लागतात? माझा सारा वाड्या झोळीत घालून नेलास तर कोणाला पत्ता लागायचा नाही। केशर आतून 2 मुठी धान्य काढतो: हिच्यात तांदूळ आणि गहू आहेत। पंपू शेट: अरे चा, हे सगळं आपलंच धान्य आहे की? रामदासी म्हणतो: आता मात्र कमाल केली तुम्ही। अहो, काय बोलताय काय? सगळं धान्य सारखंच असतं, या धान्यावर तुमचं नाव लिहून ठेवलं आहे काय? पंपू शेट: अर्थातच, दाणे दाणे पर लिखा है पंपू शेट का नाम। केशर बघतोयस काय? पाळे ही झोळी आत रिकामी करून आण।
केशर जुळी घेऊन आत धावत जातो. रामदासी खाली मटकन बसत म्हणतात, जय जय रघुवीर समर्थ. पंपू शेठ, आता तरी सन्मानाने वागा आणि पुन्हा अशा चोऱ्या करत जाऊ नका. केशर रिकामी जोळी घेऊन येतो व रामदासीच्या अंगावर फेकून देतो. घे ही. रामदासी, झोळी परत केल्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. बरं आहे, येतो. जाता जाता संताप असं येऊन म्हणतात, आग लागो साऱ्या तुम्हा कवडी चुंबकांना. पंपू शेठ, याचा अर्थ? रामदासी, ह्याचा अर्थ सारे कावडी चुंबक पायापासून डोक्यापर्यंत पेटोत आणि त्यांचं चांगलं वस्त्रगाळ भस्म हो. पंपू शेठ, कोणाला उद्देशून म्हणालास तू? रामदासी, मी आपला माझ्या मनाला बोललो. पंपू शेठ, असं काय? ठीक आहे, मग मलाही तुझ्या पाठीशी थोडंसं बोलायचं आहे. केशर, आतून माझा सोटा आण पाहू. रामदासी, जातो बरं शेठजी, नका तसदी घेऊ, नाहीतर जीव घ्याल तुम्ही माझा. तेवढंच माझं घ्यायचं तुम्ही आता बाकी ठेवलं आहे. जय गोपाळ. घाईघाईने निघून जातो. केशर त्याच्या मागोमाग धावत जातो. पंपू शेठ, सोट्याचं नाव काढल्यावर कशी घाबरगुंडी उडाली गुलामाची. छे 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 छे, माणसाजवळ पैसा असणं ही फार मोठी आफत आहे. जन्मभर कवडी कवडी करून मी 1,00,000 रुपये शिल्लक ठेवले आणि स्वतःवर नुसतं संकट मात्र ओढून घेतलं. खरंच दरिद्री लोकांसारखं सुखी नसेल कोणी जगात. कोणतीही गोष्ट सांभाळायची त्यांना मुळीच विवंचना नसते कधी. आता मी एवढ्या काटकसरीने राहतो. एक दमडी देखील कधी खर्च करत नाही. स्वतःच्या दारिद्र्याचं प्रत्येकाजवळ रडगाणं गातो. तरी देखील माझ्याजवळ 1,00,000 रुपये आहेत. ही बातमी या लोकांना कानावर गेलीच कशी हेच समजत नाही. पैसा एक वेळ जमा करणं सोपं आहे, पण तो सुरक्षितपणे ठेवायचा कुठं हा फार मोठा अवघड प्रश्न आहे.